30 days 30 कॅन्डलस्टिक सिरीजची आपण सुरुवात केलेली आहे आणि आजचा आहे तिसरा दिवस. आणि आज एक फार इम्पॉर्टंट कॅन्डल बघणार आहोत आपण. ती म्हणजेच की हमेशा जेव्हा क्रॅश येतो किंवा मार्केट रिव्हर्स व्हायला सुरुवात होतो तेव्हा ही कॅन्डल बऱ्यापैकी बनती. ती कॅन्डल म्हणजेच की ग्रेव्हस्टोन डोजी. ग्रेव्हस्टोन डोजी कॅन्डल बनती कशी आणि आपण त्याला युज करून कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते सर्व काय आपण आता इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ तर दिसतील, तसंच तुम्ही ह्या व्हिडिओला सेव्ह देखील करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारे हे यूज करून ट्रेड करता येतो ते सुद्धा समजेल. चला तर बघूया ग्रेव्हस्टोन डोजी नेमकी बनती तरी कशी. ग्रेव्हस्टोन डोजी कॅन्डल बनताना काय होतं, तर जिथं प्राइस ओपन झाली म्हणजेच की प्राइस इथं ओपन झाली, इथून बायर्सनी प्राइसला वर घेऊन गेलेलं असतं. पण बायर स्ट्रॉंगली जरी वर घेऊन गेले असले प्राइसला, तरी नंतर अचानक सेलर अग्रेसिव्ह होतात आणि प्राइसला वापस खाली घेऊन येतात आणि क्लोज करू घालतात. म्हणजेच की लो प्राइस, ओपन प्राइस आणि क्लोज प्राइस ह्या कॅन्डलमध्ये सेम असते. आणि प्राइस जितक्या वर बायर्स घेऊन जातात तेवढ्या जोरात सेलर्स खाली घेऊन येतात. त्यामुळं बायर्स कुठेतरी वीक झालेत आणि सेलर्स कुठेतरी स्ट्रॉंग झालेत हे आपल्याला हे कॅन्डल बघून समजतं. आणि ही कॅन्डलला यूज करून ट्रेड करणं अगदी सोपं आहे. ते कसं, तर चला तुम्हाला सांगतो. पण जेव्हा ह्या कॅन्डलला घेऊन ट्रेड करायचं ठरवतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, तर एक स्ट्रॉंग अपट्रेंड असायला लागतो किंवा वरच्या साईडला कुठेतरी एक रेजिस्टन्स असायला लागतं. तसंच कुठंतरी आता प्राइस ओव्हरबॉट झोन मध्ये गेलेली असायला लागती. ह्या 3 गोष्टी आपल्याला भेटल्या, त्यानंतर जेव्हा आपली ही कॅन्डल बनती वरच्या साईडला, त्याच्यानंतर जेव्हा ह्या कॅन्डलचा लो ब्रेक करते दुसरी कॅन्डल, रेड कॅन्डल, आणि प्राइस खाली पडायला सुरुवात होती. आपण इथं एंट्री करतो आणि वरच्या साईडला आपण स्टॉप लॉस धरतो. आणि एवढ्या सोप्या प्रकारे आपण ह्या कॅन्डलचा यूज करून ट्रेड करू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे सुद्धा असेच व्हिडिओ बघायला भेटतील. धन्यवाद.